प्रश्न आहे. धन्यवाद, आपण सविस्तर आमच्याशी संवाद साधलात आणि काही प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल. यानंतर आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सुषमाताई, ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी मुद्दे मांडले त्याच्यामध्ये IAS लॉबीचा दबाव आहे का असा प्रश्नही उपस्थित केला. या सगळ्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया. खरं तर ही भूमिका फक्त एका पक्षाची भूमिका असं न म्हणता ही भूमिका महाराष्ट्राची भूमिका आहे. इथल्या मराठी आपण सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क पुन्हा एकदा साधण्याचा प्रयत्न करूया. काहीतरी तांत्रिक अडचण आल्यामुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे, परंतु आताच्या घडीची एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शाळा पहिलीपासून हिंदी कशी शिकवतात हे मी बघतोच अशा पद्धतीचं मोठं आव्हान उभं केलेलं आहे सरकारसमोर. फक्त राज्य सरकारलाच त्यांनी खडे बोल सुनावलेले नाहीयेत, प्रश्न विचारलेले नाहीयेत, तर त्याचबरोबर केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या स्वतःच्या गुजरात राज्यामध्ये सुद्धा त्रिभाषा सूत्र नाही, तर मग महाराष्ट्रावरती ही सक्ती का असाही प्रश्न केलाय. सुषमाताई पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, आपण आपली प्रतिक्रिया देत होतात आजच्या या पत्रकार परिषदेच्या आणि मुद्द्यांच्या म्हटलं की आपण जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं होतं किंवा वेगवेगळे जे शैक्षणिक आयोग आपल्याकडे नेमलेले होते, कोठारी आयोगांपासून ते आतापर्यंतचे नेमलेले आयोग, या सगळ्या आयोगांमध्ये आपण जेव्हा त्रिभाषा सूत्राचा विचार केलेला होता आणि अगदी सुरुवातीला जेव्हा भाषावार राज्य निर्मितीचा विषय आला अगदी तेव्हा सुद्धा सगळ्या राष्ट्रीय नेत्यांनी हे मान्य केलेलं होतं की पहिली भाषा ही त्या त्या राज्याची मातृभाषाच असली पाहिजे. आता जर पहिली भाषा ही राज्याची मातृभाषा असेल आणि 0 ते 14 वयोगटातल्या मुलांचं बालमानसशास्त्र लक्षात घेता फार फार तर ते 2 भाषा शिकू शकतात आणि तुम्ही जर मराठी 3ऱ्या नंबरला ठेवत असाल तर त्याला काय अर्थ आहे? एका अर्थाने तुम्ही हिंदींची सक्तीच करत आहात. आणि दादा भुसे ही कळसूत्री बाहुली आहे, त्यामुळे दादा भुसेंच्या बद्दल आम्हाला काही बोलायचंच नाहीये. पण सरकारने जाणीवपूर्वक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी अमराठी संघर्ष पेटवण्यासाठीची ही खेळी खेळले हे मात्र निश्चित. सुषमाताई, जर राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही नियम नसेल तर या सगळ्यातनं काय साध्य करायचंय राज्य सरकारला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी केंद्राचा आधार किंवा धोरणांचा आधार घेतला जातोय का? काय वाटतं आपल्याला? महाराष्ट्राचा आराध्य पंढरीचा पांडुरंग आहे, परंतु पांडुरंगांची कीर्तनं आणि वारकरी संप्रदाय वारी या सगळ्या गोष्टी मागे टाकून UP बिहारकडचे कुठे बागेश्वर बाबा किंवा अजून कुण्या लोकांना इथे आमंत्रित करायचं, त्यांच्या बैठका आयोजित करायच्या, हे इथलं सांस्कृतिक आक्रमण आहे. तसंच भाषिक आक्रमण ही जाणीवपूर्वक इथं हिंदी लादणे, कारण आता देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षांना इतके धुमारे फुटलेले आहेत की नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान पदाचे दावेदार जर आपण होऊ शकत असू असं त्यांना वाटत असेल तर महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांचा पाठिंबा आपल्याला, विशेषतः भाजप शासित राज्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपण त्यांची नक्की. सुषमाताई, खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. यानंतर आपल्यासोबत मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा